बनावट साधूंची दुकाने गुंडाळली आहे। त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्यात आता भगवी वस्त्र नाहीत आयडी कार्डच पास ठरणार आहे। साधुगिरीच्या नावाखाली चाललेली फसवणूक, लूट आणि नोटंगी संपुष्टात येणार आहे। देशातील 10 आखाड्यांचा थेट इशारा, आयडी नसेल तर साधू नाही। फक्त कपडे घालून श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना आता थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे। बनावट बाबा, डोंगी महाराज, अराजक टोळ्यांचा कुंभमेळ्यात नो एंट्री असल्याचं बोललं जात आहे। प्रयागराज पासून सुरुवात 2027 त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये लोखंडी अंमलबजावणी। कुंभमेळा श्रद्धेसाठी आहे, फसवणुकीसाठी नाही। डोंग्यांना धडा, खऱ्या सत्ताधाऱ्यांना मान। येणाऱ्या 27च्या महाकुंभामध्ये कोणी ढोंगी साधू, मनमुखे साधू आणि जे असे आमच्या सनातन धर्माच्या विरुद्ध काम करणारे आणि आजकाल बहुतेक असे मनमुखी साधू ते स्वयंसिद्ध असे लोक आहे, यांना आम्ही सक्तीने येण्यास प्रवेश बंदी करू। त्याच्या आखाड्यासाठी जे आखाडे संबंधित लोक असतील, कुठलाही साधू समाज असेल, साधू असेल तो कुठल्या न कुठल्या तरी आखाड्याच्या संबंधित असतो, त्यांना त्या आखाड्याकडनं त्यांना त्यांचे स्वतःचे आधार कार्ड राहतील आणि आखाडासुद्धा त्याला प्रमाणित करेल की हा आमचा साधू आहे किंवा नाही। अशाच लोकांना कुंभामध्ये राहण्यासाठी आणि याच्यासाठी जागा देण्यात येईल, बाकी अन्यथा कोणालाही देण्यात येऊ नये असं आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून, जसं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आखाडा परिषदेची बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आम्ही पुढील काही दिवसामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही या बाबतीत निर्णय कळवू। काही QR कोडची प्रयागराजला जसा QR कोड वापरला गेला होता कुंभमेळ्यामध्ये, तर त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये पण असं होणार आहे? होऊ शकतं, आम्ही त्याचा विचार करू। आम्ही सांगितलं ना की सगळ्यात मोठं प्रमाण आखाड्यांचं राहील, की ज्या आखाड्यांनी त्याला हे दिलं पाहिजे की हा आमचा साधू आहे, आम्ही पूर्णपणे याची जबाबदारी घेतो, तेव्हा त्याला कुंभामध्ये प्रवेश आणि त्याला जागा वगैरे देण्यात येईल। म्हणजे येणाऱ्या बैठकीमध्ये 13 आकड्यांना सगळ्यांना आमंत्रण केलं जाईल आणि 13 आकड्यांना याच्याबद्दल माहिती दिली जाईल। 13 नाही, आमचा इथे 10 आखाड्याचा आहे, याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाईल। हो। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, त्र्यंबकेश्वर।